असं आहे बघा माझं सकाळचं रुटीन. सकाळी उठल्यावर रांगोळे वगैरे झालं की मग नंतरनं देवपूजा करून घेतली. फुलं वगैरे आणले, बाहेर जाऊन आपलं पाणी घेतलं, मस्तपैकी देवाची पूजा केली. आरती वगैरे सर्व असं छान फुलं ते ठेवून देवाची पूजा वगैरे करून घेतली. तर बघा देवाची पूजा करून तिथली स्वच्छता करोस तर 10 ते 15 मिनिटं 20 मिनिटं असं छान देवपूजा करायला लागते, तरच देवपूजा आपल्या मनासारखी छान होते. मग नंतरनं आपलं घरातलं रुटीन चालू. चहा, पाणी, दूध वगैरे नासू म्हणून संध्याकाळी आणलेलं असते, तापवून घेतलं. संध्याकाळचं तर इतकं शिळं होतं बघा. पिठलं म्हणजे बेसन होतं, भात होता, मुलं जेवलं नसल्यामुळं आमटी होती. मग काय करावं स्वयंपाकाला म्हणजे हे होईना. मग नंतरनं बनले चला लवकर सकाळ सकाळ कपडे धुवून घ्यावेत. परत दुपारी काय उरकत नाहीत कपडे, म्हणून मग लगेच कपडे धुवून घेतले. कपडे धुवून अजून होतेत का नाही तर वाळू घातले कपडे. तर आपलं लगेचच थोडेसे मुलांचे शर्ट वगैरे घासायला घेतले, म्हणजे कसे एक्स्ट्रा जरा कपडे असले तर जरा नंतरनं ताण कमी पडतो. मग लगेचच भाजी करायला घेतले. आळू आणि पालकाचा असा गरगट्टा, मिरची, आपलं शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ घालून असं पालक आणि आळू छान कुकरला शिजवून घेतला. शिजवून घेऊन ते छान झालं ना, मग त्याला असं फोडणी देऊन घेतली. एकजीव केला रवीनं. रवीने एकजीव झालं ते. तशी पण म्हणजे असं उन्हाळ्याची अशी भाजी खायला खूप छान लागते बरं का. एक्स्ट्राच असं मोकळं शिजवून घ्यायचं, असं डब्यामध्ये शिजवायचं नाही, त्याची चवच वेगळी लागते. मग जरा म्हणलं त्याच्यामध्ये मीठ, हळद, नंतरनं हे बेसन थोडंसं टाकायचं आणि छान रवीने एकजीव करून मग त्याची अशी फोडणी केली. कढीपत्ता, लसूण, हळद टाकली, थोडीशी जिरे, आणि मग छान ती अशी लाल तडतडली की त्यामध्ये आपलं हे असं एकजीव केलेला रवीने गरगट्टा त्याच्यामध्ये म्हणजे भाजीच आळूची आणि पालकाची अशी त्याच्यामध्ये वतून फोडणी दिली. ती फोडणी पण अशी छान तडतडले, म्हणजे थोडंसं करपट लागले की फोडणीचा वास छान पण येतो आणि फोडणी पण खमंग लागते. तशी बघा भाजी खायला खूप छान लागते. हे बघा अशी छान. मग आपली ती भाजी शिजवून घेतली आणि भाजी चांगली एकजीव अशी उकळून झाली. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि मग त्याला छान उकळी काढून घेतली. बघा आपल्या असं आळू पालकाचा गरगट्टा किंवा भाजी तयार आहे. नंतर मग काय केले, जेवायला घेतलं. जेवणामध्ये मग म्हणलं आता आपली चपाती कडक करून घेतली. राहिलेली रात्रीची चपाती, भात आणि गरगट्ट्याची भाजी. असं झालं माझं जेवण. चॅनलला सबस्क्राईब करा.